नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 9 जून 2026 आहे आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपण व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा आणि एमपीएससी भरतीसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नांचा सराव दररोज करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहाच। त्यासोबतच दररोज चालू घडामोडींचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न असणार आहे, आरबीआयच्या नुकत्याच जाहीर झालेल्या मौद्रिक धोरणानुसार रेपो दर किती टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलेला आहे। आता रेपो दराचं काम काय असते तर या ठिकाणी मार्केटमधील पैशाचं नियंत्रण करण्यासाठी रेपो दर हे काय आहे, मौद्रिक साधन आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी आरबीआयने काय केलेलं आहे 2026 साठी म्हणजे आगामी काळासाठी रेपो रेट आहे तो 5.25% इतका कायम ठेवलेला आहे। आधी देखील 5.25 होता, इथून पुढे देखील 5.25 असणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी। या ठिकाणी रेपो रेट कसं काम करतो, समजा महागाई वाढत आहे तर अशा वेळी मार्केटमधील पैशाचा पुरवठा जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जाईल, रेपो रेट वाढवला जाईल। रेपो रेट वाढवला की काय होईल, बँक ज्या दरानं लोकांना कर्ज देते त्या कर्जाचा दर वाढेल, म्हणजे व्याज दर देखील वाढेल। त्यामुळे काय करतील, लोक कर्ज घेणं टाळतील, म्हणजेच काय होईल, पैशाचा पुरवठा कमी होईल। या उलट जर रेपो रेट कमी केला तर काय होईल, व्याजदर कमी होईल, लोक जास्त कर्ज घेतील, जास्त पैशाचा पुरवठा होईल। अशा प्रकारे रेपो रेट काम करतो। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2, मोनॅको ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणत्या इटालियन खेळाडूने जिंकलेले आहे। या ठिकाणी पहा, मोनॅको ग्रँड प्रिक्स 2026 कोणी जिंकली, किमी अँटोनेली यांनी जिंकली। आणि मित्रांनो, हे इटलीचे आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष काय म्हणून घोषित केलं होतं तर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं। त्यासोबतच 2025 हे वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलं होतं। त्याचप्रकारे 2026 हे वर्ष रेजलँड आणि पशुपालक वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे तर पर्याय डी। संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष रेजलँड आणि पशुपालक वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 भारताच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होते। या ठिकाणी पहा, 4 ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये भारतातील पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। आणि यामध्ये मित्रांनो, भारत हा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2026 जिंकून 2027 च्या फाइड विश्वचषकासाठी कोणती भारतीय खेळाडू पात्र ठरली आहे। आता या ठिकाणी पाहायचं आहे, महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे पार पडली तर ही स्पर्धा मंगोलियातील उलानबाटार या ठिकाणी पार पडली। आणि या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेमध्ये सविता श्री भास्कर यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। आणि मित्रांनो, ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांनी त्यापुढे फाइड विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, सविता श्री भास्कर। प्रश्न क्रमांक 6, आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी शक्ती समिट 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले। शक्ती समिट 2026 चे आयोजन HEF या संस्थेकडून करण्यात आलं, म्हणजे हिंदू इकॉनॉमिक फोरम कडून करण्यात आलं। आणि मित्रांनो, हे यावर्षी पुण्यामध्ये करण्यात आलं होतं। कुठे, पुण्यामध्ये, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावले। आता आधी पहा, सॅफ म्हणजे काय, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, म्हणजे काय झालं, या ठिकाणी ही एक संस्था आहे फुटबॉलशी संबंधित जी दक्षिण आशियामध्ये काम करते। आणि मित्रांनो, या संस्थेकडून आयोजित महिला चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा यावर्षी भारतामध्ये पार पडली आणि फायनल ही
भारतातील गोवा या राज्यामध्ये पार पडलेले आहे. आणि या ठिकाणी झालेल्या फायनल मॅचमध्ये कोण होते, तर फायनल मॅचमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश अशी मॅच झाली आणि पुढे भारतानं बांगलादेशचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. भारत देशानं बांगलादेश देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, निंबोनीच्या झाडामागे या सुप्रसिद्ध अंगाई गीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिकेचे नाव काय? या ठिकाणी पहा, निंबोनीच्या झाडामागे हे गीत कोणी गायलेलं आहे, तर गायलेलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. आणि नुकतंच मित्रांनो यांचं निधन झाल्यामुळे या ठिकाणी या चर्चेत आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रसिद्ध अंगाई गीत निंबोनीच्या झाडामागे कोणी गायलं? सुमन कल्याणपूर यांनी. प्रश्न क्रमांक 9, IPLच्या इतिहासात सर्वात तरुण वयात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने नोंदवला? आता या ठिकाणी पहा, IPLच्या 2 सीझनमध्ये मिळून वैभव सूर्यवंशी यांनी 1000 धावांचा टप्पा पार केलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. वैभव सूर्यवंशी हे वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे सर्वात कमी वयात IPLमध्ये 1000 धावा पूर्ण करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10, नीती आयोगाच्या पूर्णकालिक सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या ठिकाणी पहा, नीती आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्य बनणाऱ्या डॉक्टर जोरम अनिया या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या महिला आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, डॉक्टर जोरम अनिया. प्रश्न क्रमांक 11, भारत आणि म्यानमार दरम्यानची सीमा एकूण किती किलोमीटर लांबीची आहे? भारत आणि म्यानमार मित्रांनो यांच्यामध्ये सीमा आहे ती 1640 किलोमीटर लांबीची आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. तर भारताची सर्वाधिक सीमा ही बांगलादेश या देशासोबत आहे आणि ती किती आहे? 4096 किलोमीटर आहे. किती? 4096. आणि मित्रांनो म्यानमारसोबत किती आहे? 1640. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 12, 31 मे 2026 रोजी भारताचे 27वे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? या ठिकाणी पहा, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणजे भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. 27वे कोण बनले? ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. 26वे कोण होते? 26वे होते ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. म्हणजे ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा या ठिकाणी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, अमेरिकेत 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर अंतर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पहा, अमेरिकेतील टेनेसी या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती. या स्पर्धेचं नाव काय होतं? तर या स्पर्धेचं नाव होतं म्युझिक सिटी ट्रॅक कार्निवल स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 1 मैल अंतर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये पूर्ण करून गुलवीर सिंग हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या उंच उडीत 1.93 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवून सुवर्णपदक जिंकले. त्या ठिकाणी पाहायचं आहे, आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा कुठे पार पडली? तर ही स्पर्धा मित्रांनो चीनमधील हाँगकाँग या ठिकाणी पार पडली. आणि या स्पर्धेमध्ये पूजा सिंह यांनी 1.93 मीटर उंच उडी मारून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे, पूजा सिंग. प्रश्न क्रमांक 15, 39व्या राष्ट्रीय खेळ 2027चे यजमानपद कोणते ईशान्येकडील राज्य भूषवणार आहे? या ठिकाणी पहा, 39वे राष्ट्रीय खेळ हे कुठे पार पडतील? तर मेघालय राज्यामध्ये. मेघालयची राजधानी शिलाँग, त्यासोबतच महत्त्वाचे शहर तुरा आणि जोवाई या ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 2027च्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मेघालय या राज्याकडे असणार आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यासोबतच जर आपल्याला 38व्या खेळांबद्दल विचारलं तर 38वे खेळ आहेत ते छत्तीसगड या राज्यामध्ये पार पडले होते. प्रश्न क्रमांक 16, जागतिक पालक दिन संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या वर्षी घोषित केला? त्या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 1 जून हा जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो आणि याची घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2012ला केली होती. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17,
हाँगकाँग येथे झालेल्या 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली? आता या ठिकाणी पहा, हाँगकाँग या ठिकाणी काय झाली तर 22वी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स स्पर्धा झाली, ज्याच्यामध्ये 14 सुवर्ण पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे, तर 10 सुवर्ण पदकांसह भारत हा दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. भारताने एकूण 10 सुवर्ण पदकं जिंकली. ठीक आहे. आता सुवर्ण पदकं फक्त 10 आहेत. एकूण पदकं किती आहेत? एकूण पदकं आहेत 19. आणि मित्रांनो याच्यामध्ये पहा 19 मध्ये काय काय आहे? 10 सुवर्ण पदकं, 5 रौप्य पदकं आणि 4 कांस्य पदकं. अशा प्रकारे भारताने एकूण 19 पदकं जिंकलेली आहेत. आता या ठिकाणी आपण काय पाहिलं? 14 सुवर्ण पदकांसह चीन पहिल्या स्थानावर, 10 सुवर्ण पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर, तर 5 सुवर्ण पदकांसह जपान हा तिसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 18. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किती रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे? या ठिकाणी पहा, नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. त्यासोबतच आणखी काय मिळणार आहे? जर जे शेतकरी नियमित कर्ज परतावा करतात, कर्ज परतफेड करतात, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी मिळणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. 50,000 रुपये मिळू शकतात. पुढे प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र शासनाच्या आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत व्यवसायात किमान किती टक्के महिला सहभाग किंवा व्यवस्थापन असणे अनिवार्य आहे? आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाकडून महिलांच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आई नावाचा नवीन उपक्रम किंवा नवीन धोरण स्थापित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या पर्यटन संस्थेची नोंदणी करायची असेल तर तुमच्या संस्थेमध्ये एकतर ती संस्था पूर्णपणे महिलांद्वारे चालवलेली असावी किंवा कमीत कमी 50% महिलांद्वारे चालवली जावी. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, किमान 50% महिला सहभाग आणि व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20. IPL 2026च्या हंगामात कॅच ऑफ द सीझन हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? IPL 2026च्या हंगामात मनीष पांडे यांना कॅच ऑफ द सीझन हा पुरस्कार देण्यात आला. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. उत्तर प्रदेशातील फाजिलनगर शहराचे नाव पावागड असे नामकरण कोणाच्या स्मृती जतन करण्यासाठी करण्यात आले? या ठिकाणी पाहायचं वर्धमान महावीरांचं निधन कुठे झालं होतं? तर पावापूर या ठिकाणी झालं होतं. आणि मित्रांनो याच अनुषंगानं फाजिलनगरचं नाव पावागड असं करण्यात आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे, भगवान महावीर. प्रश्न क्रमांक 22. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चिप उद्योगातील वाढीमुळे जागतिक शेअर बाजार क्रमवारीत भारताला मागे टाकणारे देश कोणते आहेत? या ठिकाणी पहा, भारत हा शेअर मार्केटमध्ये शेअर बाजार क्रमवारीमध्ये जगामध्ये 5व्या स्थानावर होता, परंतु आता तैवान आणि दक्षिण कोरियाने भारताला मागे टाकून तैवान हा 5व्या स्थानावर तर दक्षिण कोरिया हा 6व्या स्थानावर गेलेला आहे. तसंच भारत हा 7व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? भारताला तैवान आणि दक्षिण कोरियानं मागे टाकलेलं आहे. म्हणजेच पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 23. कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री म्हणून 3 जून 2026 रोजी कोणी शपथ घेतली? आता मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मागे जर आपण 4 ते 5 वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे. कर्नाटकचे 18 मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर कमेंट करून नक्की सांगा. पुढे प्रश्न क्रमांक 24. द अर्थ प्राइज 2026 जिंकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी कशाच्या कचऱ्यापासून प्लास्टिक बनवले? या ठिकाणी पाहायचं आहे, द अर्थ प्राइज 2026 जिंकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी चिंचेच्या बियांपासून, चिंचेच्या बियांच्या सालीपासून म्हणजेच चिंचेच्या बियांच्या कचऱ्यापासून प्लास्टिक बनवले. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचा पहिला 100% फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार प्रकल्प कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीने सुरू केला आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली फ्लेक्स फ्यूल प्रवासी कार कोणत्या कंपनीने सुरू केली, कोणत्या कंपनीने लॉन्च केली? तर मारुती सुझुकीने लॉन्च केली. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26. MPSCच्या अंतिम निवड यादीत न आलेल्या गुणवंत उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाने कोणता उपक्रम सुरू केला? आता मित्रांनो MPSCचे असे विद्यार्थी जे इंटरव्ह्यू देऊ शकतात, इंटरव्ह्यू देतात किंवा फिजिकल एक्झामिनेशन देतात आणि त्यानंतर अपात्र होतात, फायनल यादीमध्ये त्यांचं नाव येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं
निपुण सेतू सुरू केलेला आहे. काय निपुण सेतू या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना काय केलं जाईल तर खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार मिळवून दिला जाईल. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि यासाठी मित्रांनो निपुण सेतूला मैत्री 2.0चं सहकार्य लाभणार आहे. प्रश्न क्रमांक 27. फ्रेंच ओपन 2026चे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून आपले पहिले ग्रँड स्लॅम जिंकणारा अलेक्झांडर झ्वेरेव कोणत्या देशाचा खेळाडू आहे? या ठिकाणी पहा, अलेक्झांडर झ्वेरेव हा जर्मनीचा खेळाडू आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यांनी इटलीच्या एका खेळाडूचा पराभव केला. त्या इटलीच्या खेळाडूचं नाव काय तर इटलीच्या फ्लेविओ कोबालीचा पराभव करून अलेक्झांडर झ्वेरेव यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे आपण काय पाहिलं पुरुष श्रेणीमध्ये. परंतु महिलांच्या श्रेणीमध्ये विचारलं तर त्या ठिकाणी आपण काल याच्यावर प्रश्न पाहिला होता. महिलांच्या श्रेणीमध्ये मीरा एंड्रिवा यांनी सुवर्ण पदक जिंकलं किंवा ही स्पर्धा जिंकलेली होती आणि त्यांनी त्यासाठी पोलंडच्या माजा चॉलिन्स्का यांचा पराभव केलेला होता. अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होतात. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न उत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.